विज्ञान 1 मधील तिसरं प्रकरण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. यामध्ये काही संज्ञांची आपण उजळणी करू. त्यामध्ये पहिला आहे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचं वर्गीकरण मुख्य 3 प्रकारात करण्यात येते: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. त्यानंतर दुसरी एक संज्ञा आहे संयुग. संयुग कसा तयार होतो? जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन पदार्थ तयार होतो, त्या पदार्थाला संयुग असे म्हणतात. संयुगाचे गुणधर्म हे मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा अगदी वेगळे असतात. एक साधं उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं, पाण्याचं रेणुसूत्र आहे H2O. म्हणजे पाण्याच्या रेणूमध्ये 2 मूलद्रव्य आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन मूलद्रव्याचा गुणधर्म की हायड्रोजन जळतो आणि ऑक्सिजन मूलद्रव्याचा गुणधर्म की ऑक्सिजन जळण्यास मदत करतो. या दोघांपासून तयार झालेला पदार्थ संयुग म्हणजे पाणी हे जळत नाही आणि जळण्यास मदतही करत नाही. तर संयुगाचे गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात. त्यानंतर आहे संयुजा. बंध तयार करण्यासाठी अणू इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात, त्यालाच संयुजा असे म्हणतात. कुठल्याही मूलद्रव्याला स्थिर होण्यासाठी त्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन असणे आवश्यक असतात. हे 8 इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी ते इलेक्ट्रॉन देतात, घेतात किंवा भागीदारी करतात. जितके इलेक्ट्रॉन ते देतात ती झाली त्याची संयुजा, किंवा जितके इलेक्ट्रॉन ते घेतात ती झाली त्याची संयुजा. म्हणजे जर एखाद्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि तो 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणजेच त्याची संयुजा 1. एखाद्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे, तो 1 इलेक्ट्रॉन घेतो म्हणजेच त्याची संयुजासुद्धा 1च. तर जेवढे इलेक्ट्रॉनची ते देवाणघेवाण करतात त्याच संख्येलाच आपण संयुजा असे म्हणतो. 18व्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी अनेक अभिक्रियांचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आले की काही जे बदल असतात ते कायमस्वरूपी असतात आणि काही जे बदल होतात ते तात्पुरते होतात. त्यानुसार त्याचे 2 प्रकार: रासायनिक बदल आणि भौतिक बदल. रासायनिक बदल म्हणजे कायमस्वरूपी बदल आणि भौतिक बदल म्हणजे तात्पुरता बदल. उदाहरण आपण घेऊया रासायनिक बदलाचे. अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, अन्न पचणे हे एकदा झालेले बदल परत आपल्याला मिळवता येत नाही किंवा परत तोच पदार्थ मिळवता येत नाही. एक साधं उदाहरण आपण लाकूड जळणे. लाकडाला जाळलं की त्याचा कोळसा होतो, पण कोळशापासून परत लाकूड तयार होतो का? नाही. मग कायमस्वरूपी म्हणजे लाकडाला जाळल्यानंतर आपल्याला कोळसा मिळाला, हा कायमस्वरूपी बदल आहे, याला आपण रासायनिक बदल असे म्हणतो. भौतिक बदल हा तात्पुरता बदल आहे. उदाहरणार्थ बर्फाचं पाणी होणे. बर्फाला आपण उष्णता दिली तर त्याचं पाणी झालं, पण त्या पाण्याला जर आपण थंड केलं तर परत त्याचा बर्फ तयार होऊ शकतो. पाण्याचे बाष्पीभवन होणे. पाण्याला उष्णता दिली तर त्याचं पाण्याची वाफ होते, वाफेला थंड केलं, त्याचं संघनन केलं तर परत त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होते. तर भौतिक बदल हा तात्पुरता बदल आहे. त्यांच्या तापमानामध्ये किंवा दाबामध्ये बदल करून आपण त्याची पुनरावृत्ती करू शकतो. पण रासायनिक बदल हा कायमस्वरूपी बदल आहे आणि त्याला परत मूळ पदार्थ साध्या पद्धतीने मिळवता येत नाही. त्यानंतर रासायनिक बदल होताना होणारे बदल. रासायनिक अभिक्रिया होत असताना संयुगांच्या किंवा उत्पादितांच्या रंगात बदल होतो. अभिक्रिया होत असताना वायू बाहेर पडतो किंवा अभिक्रिया होत असताना तापमानातील बदल घडून येतो.
काही अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, काही अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते. पुढे आपण अभिक्रियांच्या प्रकारांमध्ये मी तुम्हाला शिकवणार 2 प्रकार, उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया. तर अभिक्रिया होत असताना काही अभिक्रियांमध्ये फक्त रंग बदलते, काहींमध्ये वायू बाहेर पडतो, काहींमध्ये तापमानातील बदल होतो. कधीकधी यामधले 2 गुणधर्म किंवा 3 गुणधर्म किंवा 1 गुणधर्म आपल्याला अभिक्रिया होताना दिसतो. यानंतर शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण. शाब्दिक समीकरण म्हणजे काय? शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियाच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण असे म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण अभिक्रिया लिहितो आणि अभिक्रिया लिहित असताना शब्दांचा वापर केला, जसा इथे आपण बघतो कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी बरोबर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण आणि अधिक तांबे. यामध्ये शब्दांचा वापर केलेला आहे. प्रत्यक्ष आपण कॉपर सल्फेट असं शब्दामध्ये लिहिलेलं आहे, जस्ताची भुकटी शब्दात लिहिलेली आहे. असं जेव्हा समीकरण लिहिलं जाते साध्या स्वरूपामध्ये, जेव्हा त्यांची मांडणी केली जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो शाब्दिक समीकरण. त्यानंतर आहे रासायनिक समीकरण. रासायनिक समीकरणांमध्ये सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियांच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. जेव्हा हेच समीकरण, जसं आपण वरती बघितलं, कॉपर सल्फेट अधिक जस्ताची पूड, झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे, असं शब्दामध्ये न लिहिता त्यांच्या सूत्रांचा वापर केला जातो. कॉपर सल्फेट सूत्र CuSO4, जस्ताची भुकटी Zn, झिंक सल्फेटचे जलीय द्रावण ZnSO4 आणि तांबे Cu. जेव्हा अभिक्रियांची मांडणी किंवा अभिक्रिया त्यांच्या संक्षिप्त स्वरूपात लिहिलं जाते, त्यांच्या रेणुसूत्रांचा वापर करून आपण ती मांडतो, संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडतो, त्याला आपण रासायनिक समीकरण असे म्हणतो. यानंतर रासायनिक समीकरणाचे लेखन. रासायनिक अभिक्रियेमध्ये डाव्या बाजूला अभिक्रियाकारक लिहितात आणि उजव्या बाजूला उत्पादिते. अभिक्रियाकारक म्हणजे काय? तर जे अभिक्रियेमध्ये भाग घेतात, जे पदार्थ अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यांना अभिक्रियाकारक असे म्हणतात. जसे या अभिक्रियेमध्ये NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड यांनी अभिक्रियेमध्ये भाग घेतला म्हणून हे झाले अभिक्रियाकारक. तर अभिक्रियाकारक हे अभिक्रियेच्या डाव्या बाजूला लिहितात. उत्पादिते अभिक्रियेमध्ये तयार झालेले पदार्थ, अभिक्रियेमधून तयार झालेले पदार्थ म्हणजेच उत्पादिते. उत्पादिते या ठिकाणी आहे NaCl आणि H2O, याला आपण उजव्या बाजूला लिहितो. तर रासायनिक अभिक्रिया किंवा समीकरण लिहिण्याची पहिली पायरी की अभिक्रिया ही डाव्या बाजूला, अभिक्रियाकारक हे डाव्या बाजूला लिहायचे आणि उत्पादिते हे उजव्या बाजूला लिहायचे. दुसरी पायरी, अभिक्रियाकारकांची संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर दोघांच्या मध्ये धन चिन्ह दाखवायचं. अभिक्रियांची संख्या, अभिक्रियाकारकांची संख्या किंवा उत्पादितांची संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर दोघांच्या मध्ये धन चिन्ह दाखवायचं. हा दुसरी अभिक्रिया लिहिण्याची किंवा समीकरण लिहिण्याची ही दुसरी पायरी. पहिली पायरी, अभिक्रियाकारक हे डाव्या बाजूला लिहायचे, उत्पादिते हे उजव्या बाजूला लिहायचे. दुसरी पायरी, अभिक्रियाकारक 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर दोघांच्या मध्ये धनचिन्ह दाखवायचं. उत्पादितांची संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर दोघांच्या मध्ये धनचिन्ह दाखवायचं. तिसरी पायरी, अभिक्रियाकारक आणि उत्पादितांना वेगळं करण्यासाठी मधात बाण दाखवायचा.
अभिक्रियाकारक आणि उत्पादितांना वेगळं करण्यासाठी मधात बाण दाखवायचा. बाणाचं टोक नेहमीच उत्पादितांकडे असायला पाहिजे. म्हणजे बाणाच्या मागे असणारे अभिक्रियाकारक आणि बाणाच्या पुढे असणारे उत्पादिते. बाण फक्त अभिक्रियाकारक आणि उत्पादितांनाच वेगळं करत नाही, तर ही जी बाण आहे, हे बाण या अभिक्रियेची दिशाही सांगते. म्हणजे हा जो बाण आहे, हा बाण दर्शवतो की अभिक्रिया या दिशेने होत आहे. म्हणजेच या अभिक्रियाकारकांपासून ही उत्पादिते आपल्याला मिळालेली आहेत. त्यानंतर चौथी पायरी. आपल्याला या सर्वांच्या भौतिक अवस्थासुद्धा आपण लिहू. चौथी पायरी. अभिक्रिया होत असताना, अभिक्रिया आपल्याला जेव्हा घडून आणायची आहे तेव्हा काही परिस्थिती निर्माण करावी लागते किंवा काही परिस्थितींची आवश्यकता असते. जसं काही अभिक्रियांना उष्णता द्यावी लागते, काही अभिक्रिया घडून आणण्यासाठी दाब वाढवावा लागतो किंवा कमी करावा लागतो, काही अभिक्रिया घडून आणण्यासाठी आपल्याला उत्प्रेरकांचा वापर करावा लागतो. ज्या काही कंडिशन्स असतात, ज्या त्या अभिक्रियांना घडून आणण्यासाठी आपण वापरतो, त्या सर्व गोष्टींचा उल्लेख या बाणावर केला जातो. म्हणजे जर आपण एखाद्या अभिक्रियेला घडून आणण्यासाठी त्याला उष्णता दिली, तर या ठिकाणी आपण असं चिन्ह दाखवून त्रिकोणाचं की या ठिकाणी आपण उष्णता दिली. जर एखाद्या अभिक्रियेला जर उत्प्रेरक वापरत असेल तर या ठिकाणी सुद्धा त्याची आपण नोंद घेत असतो. तर ज्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपण या बाणावर किंवा बाणाच्या खाली दर्शवत असतो. नंतर शेवटची पायरी की जे काही अभिक्रियाकारक आणि उत्पादिते जी तयार झाली आहेत त्यांच्या भौतिक अवस्थासुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येते. जसं NaOH आहे. जर एखादा पदार्थ स्थायू स्वरूपामध्ये असेल तर त्याच्या बाजूला S लिहायचं. द्रव पदार्थ असेल तर त्याच्यासमोर L लिहायचं. वायू पदार्थ असेल तर G किंवा असा वर जाणारा बाण आपण दाखवू शकतो. अवशेप म्हणजे न विरघळणारा पदार्थ असेल तर त्याला खालचा बाण दाखवायचा. जर पाण्यामध्ये द्रावणीय जलीय द्रावण असेल तर त्याच्यासाठी AQ जलीय द्रावण ॲक्वियस. आता NaOH हे जलीय द्रावण आहे म्हणून याच्या बाजूला लिहितो आपण AQ. HCl हा द्रव पदार्थ आहे म्हणून याच्या समोर लिहायचा L. NaCl हा सुद्धा जलीय द्रावण आहे म्हणून याला लिहितो आपण AQ. आणि H2O हा द्रव पदार्थ आहे म्हणून याला लिहितो आपण L. तर अशा प्रकारे अभिक्रियांमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती होते. अभिक्रिया बघितल्याबरोबर म्हणजे छोट्याशा अभिक्रियेमधून आपल्याला किती गोष्टी कळतात. पहिली, या अभिक्रिया बघितल्याबरोबर आपल्याला पहिली कळते की यामध्ये अभिक्रियाकारक कोणते आणि उत्पादिते कोणते. अभिक्रियाकारके कोणत्या अवस्थेत आहे आणि उत्पादिते आपल्याला कोणत्या अवस्थेत मिळत आहे. अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे, उत्पादितांची संख्या किती आहे. अभिक्रियाकारकांचे सूत्र, उत्पादितांचे सूत्र, या सर्व माहिती आपल्याला समीकरणावरून कळतं. म्हणजेच संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकतो. यानंतर रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. पहिली पायरी, अभिक्रिया जशीच्या तशी लिहायची. जसं आता एक अभिक्रिया दिलेली आहे आपल्याला, SO2 अधिक H2S अभिक्रियाकारक आहे. बाणाच्या पुढे उत्पादिते S अधिक H2O. सल्फर डायऑक्साईड अधिक हायड्रोजन सल्फाईड बरोबर सल्फर अधिक पाणी, ही अभिक्रिया आहे. आता ही अभिक्रिया संतुलित आहे की नाही ही तपासून पाहणे आवश्यक आहे. यासाठी अभिक्रियाकारकामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांची कोणकोणती मूलद्रव्ये ते लिहायचे. जसं यामध्ये S आहे म्हणजे सल्फर आहे.
ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. त्याचप्रमाणे उत्पादितांमध्ये सुद्धा सल्फर आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. आता यांची संख्या किती आहे, यांचे अणू किती आहे? तर सल्फरचे 2 अणू आहे. एक SO2 मध्ये आहे आणि एक H2S मध्ये आहे. म्हणजे असे 2, एकूण S किती आहे? 1 आणि 1 2. ऑक्सिजनची संख्या 2, हायड्रोजनची संख्या 2. तर सर्वात पहिले अभिक्रियाकारकांमध्ये अणूंची संख्या, म्हणजे पहिले तर अणू मूलद्रव्य कोणते आहे ते लिहायचे, त्यानंतर त्यांच्या संख्या लिहायच्या, त्यांचे अणू किती आहे. तर सल्फरचे 2 अणू आहे, ऑक्सिजनचे 2 अणू आहे, हायड्रोजनचे 2 अणू आहे. अशाच प्रकारे उत्पादितांमध्ये किती आहे? उत्पादितांमध्ये सल्फर 1 आहे, ऑक्सिजन 1 आहे आणि हायड्रोजन 2 आहे. आता तुलना करायची. अभिक्रियाकारक आणि उत्पादितांमध्ये अणूंची संख्या बरोबर आहे का? इथे सल्फरची संख्या 2 आहे, इथे सल्फरची संख्या 1 आहे, म्हणजे सारखी नाही. इथे ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन 1च आहे. इथे हायड्रोजन 2 आहे, इथे हायड्रोजन 2 आहे, म्हणजे हायड्रोजनची संख्या सारखी आहे, पण सल्फर आणि ऑक्सिजनची संख्या सारखी नाही. म्हणजेच याचा अर्थ ही अभिक्रिया संतुलित नाही. आता याला संतुलित करण्यासाठी काय करायचं? तर या ठिकाणी ऑक्सिजन 1 आहे, या ठिकाणी ऑक्सिजन 2 आहे. जर या 1ला जर आपण 2नी गुणलं, म्हणजे या 1ला जर 2 करायचं असेल, या ऑक्सिजनच्या संख्येला 1ला जर 2 करायचं असेल, तर आपल्याला या 1ला 2नी काय करायचं आहे? गुणायचं आहे. जर आपण गुणलं तर होते 2. पण हा ऑक्सिजन कुठे आहे? हा ऑक्सिजन आहे H2O या रेणुसूत्रामध्ये. तर आपण जे 2नी गुणत आहे ते ऑक्सिजनला नाही, तर पूर्ण सूत्राला 2नी गुणावं लागेल आपल्याला. जर आपण फक्त सूत्राला गुणलं तर सूत्र बदलेल, H2O2 होऊन जाईल आणि ते पाण्याचं सूत्र राहणार नाही. तर जेव्हा कधी आपण कुठलाही गुणांक लावतो तेव्हा ते सूत्राच्या समोर लावायचा. म्हणजे ऑक्सिजन H2O या रेणुसूत्रामध्ये आहे, म्हणून या रेणुसूत्राला 2नी आपण गुणलं, झालं आता 2 H2O. आता ऑक्सिजनची संख्या 2 झाली, ऑक्सिजनची संख्या झाली 2. आता या ऑक्सिजनची संख्या 2 झाली, बरोबर आहे, पण त्याचबरोबर हायड्रोजनची संख्यासुद्धा 2नी वाढली. म्हणजेच हायड्रोजनला आपण सुद्धा 2नी गुणलं, म्हणजे एकूण हायड्रोजन झाले 4. या सूत्राला H2Oला आपण 2नी गुणल्यामुळे ऑक्सिजनही 2नी वाढला आणि हायड्रोजनसुद्धा 2नी वाढला, म्हणजे एकूण झाले 4. आता इथे ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन 2 आहे, इथे हायड्रोजन झाले 4, इथे हायड्रोजन झाले 2. आता 2ला कितीनी गुणायचं तर 4 होईल, तर 2 गुणिला 2, तर 2 गुणिला 2 बरोबर 4. आता हे 2 कुठे लावायचा? 2नी गुणलं आहे आपण हायड्रोजनला. हायड्रोजन H2S या रेणुसूत्रामध्ये आहे, तर आपण या H2S रेणुसूत्राला 2नी गुणणार. तर आपण 2नी गुणलं, हायड्रोजन झाले 4, 2 2 जा 4, 2 2 4. आता सल्फर किती आहे? आता सल्फर पहा, इथे 1 आहे आणि या सूत्रामध्ये सल्फर 2नी गुणलं या सूत्राला, त्यामुळे इथे 2 आणि 1 म्हणजे एकूण झाले 3. तर सल्फरची संख्या झाली 3. उत्पादितांमध्ये सल्फरची संख्या 1 आहे. 1ला जर आपण 3नी गुणलं तर त्याची संख्या 3 होते, तर या Sला आपण 3नी गुणलं. आता जर आपण अभिक्रिया आणि उत्पादितांमधल्या अणूंची संख्येची जर बघितली तर इथे सल्फर 3, ऑक्सिजन 2, ऑक्सिजन 2, हायड्रोजन 4, हायड्रोजन 4. म्हणजेच हे समीकरण संतुलित झालेलं आहे. आपण आणखी एक उदाहरण बघूया. Ag म्हणजेच चांदी अधिक HCl बरोबर AgCl अधिक H2.
हे समीकरण आहे. ही झाली पहिली पायरी. अभिक्रिया जशीच्या तशी लिहायची. जशी अभिक्रिया दिली होती तशी लिहून टाकली. आपण बघितलं नाही ते संतुलित आहे किंवा नाही. आता हे बघण्यासाठी आपण त्यामध्ये असणाऱ्या अणू कोणकोणते आहे. त्यामध्ये अभिक्रियाकारकामध्ये एक अणू चांदीचा आहे, एक हायड्रोजनचा आहे आणि एक आहे क्लोरीनचा. त्याचप्रमाणे उत्पादितांमध्ये चांदीचा 1, हायड्रोजन 2 आहे आणि क्लोरीन आहे 1. आता इथे चांदीच्या अणूंची संख्या सारखी आहे, क्लोरीनच्या अणूंची संख्या सारखी आहे, पण हायड्रोजनच्या अणू मात्र संख्येमध्ये बदल होत आहे. हायड्रोजन इथे 2 आहे, इथे हायड्रोजन 1 आहे. 1ला 2नी जर आपण गुणलं तर 2 होते. तर हायड्रोजन 1 गुणिला 2 म्हणजे 2. पण हा हायड्रोजन कोणत्या सूत्रामध्ये आहे? HCl या रेणूसूत्रामध्ये आहे. आता या सूत्राला 2नी गुणायचं आपण. आपल्याला हायड्रोजनला 2नी गुणायचं होतं, पण हायड्रोजन एकटा नसल्यामुळे आपण या 2नी पूर्ण सूत्राला गुणणार आहे. तर या ठिकाणी आपण 2नी गुणलं, हायड्रोजन 2 झाले. पण त्याचबरोबर सूत्राला गुणल्यामुळे क्लोरीनसुद्धा किती झाले? 2. तर या क्लोरीनला सुद्धा आपण 2नी गुणलं. आता झाले क्लोरीन 2. इथे क्लोरीन 1 आहे. मग आपण काय करणार? तर या 1ला परत 2नी गुणणार म्हणजे क्लोरीन होईल 2. पण हा क्लोरीन या AgCl या रेणूसूत्रामध्ये असल्यामुळे या सूत्राला आपण 2नी गुणणार. तर आपण 2नी या सूत्राला गुणलं. आता सिल्वर 2, Ag ची संख्या ही 2 आणि क्लोरीनची संख्या 2. क्लोरीनची संख्या 2 झाली दोन्ही बाजूला. आता Ag ची संख्यासुद्धा 2 झाली. इकडे 1 आहे, इकडे झाले 2. तर आता या 1ला आपण परत जर 2नी गुणलं तर याची संख्या 2 होईल. आता Ag, तर समीकरण झालं 2Ag अधिक 2HCl बरोबर 2AgCl अधिक H2O. जर आपण त्यांची संख्या बघितली तर अभिक्रियाकारकामध्ये चांदी Ag बरोबर 2, इकडे उत्पादितामध्ये Ag बरोबर 2, हायड्रोजन 2, हायड्रोजन 2, क्लोरीन 2, क्लोरीन 2 म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित झाले आहे.